तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? दुखावलेल्या मनाने हे तीन पक्ष एकमेकाचे काम किती नेटाने करतील हो? मुख्यमंत्री ही आमचाच आणि जागाही पाहिजे 100. अहो चाललंय तरी काय? मित्रहो नमस्कार. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झालेले आहे. अहो येत्या काही दिवसात आता राज्यात निवडणुकीची आचारसंहिताही लागू शकते. पण या दरम्यान महाविकास आघाडीतील घटक पक्षामध्ये अद्याप जागा वाटप निश्चित झालेले नाही. जागा वाटपाबाबत बहुतांश जागावर समझोता झाला आहे, निर्णय झाला आहे असं बरंच काही दिवसापासून सातत्यानं सांगितलं जात आहे. पण महाविकास आघाडी असो की महायुती असो, आतल्या आत जोरदार खेचाखेची सुरू आहे. त्यातल्या त्यात महायुतीत बराच राडा होऊ लागलेला आहे या जागा वाटपावरून. अहो ते रामदास कदमांनी तर थेट मुख्यमंत्र्यांनाच इशारा दिलेला आहे. महाविकास आघाडीत सगळं काही आता सुरळीत चाललेलं आहे असं वाटत असताना काँग्रेसच्या डोक्यात गेलेली हवा काही केल्या कमी होताना दिसत नाही बघा. अहो ते प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांना नक्की काय वाटतंय तरी काय हेच समजत नाही. अहो लोकसभेला काँग्रेसच्या चांगल्या जागा आल्या आणि काँग्रेसच्या डोक्यात एवढी हवा गेली की ही हवा महाविकास आघाडीला पंक्चर करण्याचं काम करू लागले आहे. महाविकास आघाडीचे म्हणून जे काही उमेदवार निवडून आले त्यांना तीनही पक्षांची मतं मिळालेली आहेत हे तर तितकं सत्य आहे. हे प्रत्येकाला समजायला हवं. अहो संपली होती ना हो काँग्रेस. औषधालाही कुठे शिल्लक दिसत नव्हती. या आघाडीच्या प्रयोगामुळं काँग्रेसच्या जीवात जीव आला, कुठंतरी धाकधुकी तरी उठत आली आणि आता हीच काँग्रेस आघाडीच्याच जीवावर उठलेली आहे. अहो नाना पटोले यांनी याआधीही महाविकास आघाडीमध्ये असा मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. थोडंसं त्यांचं बोलणं म्हणजे अगदी वाचाळच आहे. अहो जेव्हा दिल्लीतून कान उपटले तेव्हा त्यांची ती जी काही सुरू होती ना आम्ही मोठे भाऊ वगैरे वगैरे, तर ही मोठ्या भावाची भाषा तेव्हा बंद झाली होती बघा. अहो निवडणुकीआधी आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर यावा ही उद्धव ठाकरे यांची आग्रही मागणी होती. अर्थातच काँग्रेसनं मात्र खो घातला. आता तर अशीही चर्चा आहे काँग्रेसची नजर ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर आहे. मात्र पक्षाने अद्याप अधिकृतरित्या यावर भाष्य केलेलं नाही बघा. अहो यासोबतच काँग्रेस विधानसभा निवडणुकीत 100 जागांसाठी देखील आग्रही असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे 2019मध्ये पक्षाची उपमुख्यमंत्री पदाची मागणी देखील आघाडीतील सहकार्याने मान्य केलेली नव्हती. आता हे मुख्यमंत्रीपद 100 जागा, अरे वा काय चाललंय तरी काय. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार काही सूत्रांनी अशी माहिती दिलेली आहे. त्यानुसार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात जास्त जागा आणि मुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्न करीत आहे. यापूर्वी जूनमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 17 जागावर निवडणूक लढवली आणि 9 जागावर विजय मिळवला होता. 10 जागावर लढलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने 10 पैकी 8 जागावर विजय मिळवला होता. याशिवाय सांगली इथं निवडून आलेले अपक्ष विशाल पाटील यांनी देखील पुन्हा काँग्रेसला समर्थन दिलेलं आहे. काँग्रेसच्या नेत्यांना विश्वास होता की या लोकसभा निवडणुकीत निकाल जर त्यांच्या बाजूने गेले तर विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपात त्यांच्या पक्षाची बाजू भक्कम असेल. काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा जनाधार आहे. प्रादेशिक नेत्यांना भविष्याचा अंदाज घेता आला तर ते रिझल्ट देऊ शकतात असं विधान काँग्रेसच्याच एका नेत्यानं आता केलं आहे. अहो जी काय आता माहिती समोर येते ना त्यानुसार काँग्रेस 288 पैकी 110 ते 115 जागावर तयारी करीत आहे म्हणे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 90 ते 95 जागा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 80 ते 85 जागा सोडण्याचा विचार काँग्रेस करीत आहे म्हणे. मात्र आतापर्यंत जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर अंतिम निर्णय तर झालेला नाही. काँग्रेस पक्षाचे नेते 100 पेक्षा कमी जागावर लढण्याची शक्यता देखील नाही अशा प्रकारची चर्चा देखील आता होऊ लागली आहे. म्हणजे काही झालं तरी काँग्रेस 100 जागा घेणारच कुठल्याही मार्गाने.
आता बघा, काँग्रेसकडून आघाडीच्या नेत्यांना सांगितलं जात आहे निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला जाणार नाही. यातच 2 आठवड्यापूर्वी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, म्हणजे खरं तर काँग्रेस पक्षातले ते मोठे नेते आहेत, कदाचित ते कधी काळी मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये सुद्धा असू शकतात. या बाळासाहेब थोरात यांनी पुढचा मुख्यमंत्री हा काँग्रेसचाच असेल असं म्हटलं होतं. ऑगस्ट महिन्यात उद्धव ठाकरे सीट शेअरिंगच्या चर्चेसाठी दिल्लीला पोहोचले होते. त्यांनी जवळपास 100 जागांची मागणी केल्याचं सांगितलं जात आहे. पण काँग्रेसचा प्रयत्न पाहता उद्धव ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत झटका बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस महाविकास आघाडीचे हे नुकसान करण्याची शक्यता आहे काँग्रेसच्या या त्यांच्या वर्तनामुळं. अहो, जागा वाटपात कोणाचा अट्टहास मर्यादेपलीकडे झाला तर मन दुखावली जाणार. दुखावलेल्या मनाने हे 3 पक्ष एकमेकाचे काम किती नेट्याने करतील हो. अहो, मुख्यमंत्री पदाकडे पाहून एकमेकांच्या उमेदवारांची पाडापाडी झाली तर महाविकास आघाडीची सत्ता येणार कशी? आणि मग याचा मुख्यमंत्री का त्यांचा मुख्यमंत्री सगळं विरलं हवेत. मुख्यमंत्रीही आमचाच आणि जागाही पाहिजे 100. अहो, चाललंय तरी काय? अवसान गळालेला काँग्रेस पक्ष आता उसणं अवसान कशाला आणू पाहत आहे हे खरंच काय न समजण्यासारखं आहे. अहो, काहीही झालं तरी आपल्याला महाविकास आघाडीतच निवडणूक लढवायची आहे असं काँग्रेस हायकमांडनं सांगितलेलं आहे. अहो, मग राज्यातील काँग्रेस नेत्यांना महाविकास आघाडीची गरज वाटत नाही का? स्वबळावर आता ते सत्ता मिळवू शकतील एवढी मोठी अशी ही स्वप्न काय, ही दिवा स्वप्न आहेत की त्यांची? या कुठल्या स्वप्नरंजनात आहेत हे काँग्रेसचे नेते? अहो, लोकसभा निवडणूक झाल्यानंतर काँग्रेसचं वागणं इतकं बदललं आहे की या नेत्यांना आता सरळपणे विचारावंसं वाटतं, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? मित्रांनो, माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात का? जर असाल किंवा नसाल कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर सांगा. आणि हो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईबच केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.